नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या. मौनी अमावस्येचे वेगळेपणात काय, कोणते उपाय करावे, कोणत्या चुका टाळाव्यात? यंदा 18 जानेवारीला मौनी तसेच पौष अमावस्या या तिथीचे महत्त्व काय आणि कोणते उपाय ठरतात लाभदायी ते जाणून घेऊया. आपल्या धावपळीच्या आयुष्यात शब्दाचा गोंधळ खूप असतो, पण या गोंधळाच्या पलीकडे जाऊन शून्यात उतरण्याची संधी म्हणजे मौनी अमावस्या. 18 जानेवारी रोजी येणाऱ्या मौनी अमावस्येला केवळ शांत राहणे नव्हे तर विचाराची शुद्धता जपून ईश्वराची एकरूप होण्याचे विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व. शास्त्रात मौनी अमावस्येला मौन पाळण्याचे नियम सांगितले आहेत. मौन हे केवळ शब्दाचे नसून ते मनाचेही असावे. ज्याप्रमाणे आकाशात चंद्राच्या अनुपस्थितीमुळे काळोख असतो, तसाच आपल्या मनातील विचारांचा अंधार दूर करण्यासाठी शांत राहणे एक शाश्वत साधन आहे. ऋषीमुनींनी मौनी अमावस्येला आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यासाठी मौन हा मार्ग निवडला आहे. पवित्र स्नान आणि दान. या अमावस्येला मौनी अमावस्येला गंगा स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि अश्वमेध यज्ञाप्रमाणे पुण्य मिळते. दुसरा उपाय आहे नद्यांचे स्मरण. जर तुम्हाला पवित्र नदीमध्ये जाणे शक्य नसेल तर घरी आंघोळ करताना तुम्ही गंगा, यमुना, जमुना, सरस्वती या नद्याचे स्मरण करावे. तिसरा उपाय आहे सूर्याला अर्घ्य द्यावे. सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने आयुष्यात तेज, ऊर्जा आणि सकारात्मकता येते. भगवान विष्णू आणि महादेवांची उपासना करावी. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव या दोघांचीही पूजा करण्याची परंपरा आहे. ओठांनी मंत्र पठण करण्यापेक्षा शांतपणे मनातल्या मनात मनी फिरवत केलेला जप अनेक पटीने जास्त फळ देतो. मौन पाळणे शक्य नसेल तर काय करावे? अनेकदा दिवसभर मौन पाळणे शक्य नसते. अशा वेळी खालील गोष्टी कराव्यात. 1-1.5 तासाचे मौन. सकाळी स्नान करण्यापूर्वी किमान 1.5 तास शांत राहावे. 2. वाणीवर ताबा. जर पूर्ण शांत राहता येत नसेल तर किमान कडू किंवा वाईट बोलणे टाळावे. 3. गोड पदार्थ. ज्यांना उपवास किंवा मौन शक्य नाही त्यांनी या दिवशी गोड पदार्थाचे सेवन टाळावे. 4. विचारात शुद्धता. मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार येऊ देऊ नये. पितृदोषापासून मुक्ती आणि आशीर्वाद. मौनी अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी ही अमावस्या विशेष फलदायी आहे. या दिवशी पितरांची प्रार्थना केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांचे आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला लाभतात. तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.